स्वामी समर्थ उद्योग समूह यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. दिनांक 10/8/2026. तर आजची पेरणी भरणेवाडी या गावात चालू आहे. हे पाऊण एकर क्षेत्र आहे. आजची पेरणी कांदा पेरणी ही चालू आहे. तर कांदा पेरणीची कशी सेटिंग लावली तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपलं यंत्र भूमी पेरणी यंत्र आहे. ट्रॅक्टर हा टॅप आहे 30 HP चा. तर भूमी पेरणी यंत्राने कांदा पेरणी कशी करावी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सांगणार आहे, कोणती व्हील्स जोडायची ते. तर पहिल्यांदा कांदा पेरणी करण्यासाठी हा 18 दाती घेर खालीच ठेवलेला आहे आणि हा 12 दाती वरतीच ठेवलेला आहे. तर कांदा पेरण्यासाठी आपण नंबर 8 ही व्हील्स वापरलेली आहे. आपलं यंत्र 7 काकरी आहे. तर 7 काकरीला आपण हे 7 व्हील्स बघा, 1 2 3 4 5 6 या 7 नाळ आपण पेरणी करत आहोत. आपला जो वरिंब आहे तो 6 फुटी भरतो. तर 6 फुटी खालचा जो गाळ आहे तो 5 फुटी. त्या 5 फुटात आपण 7 नाळी कांदा पेरणी चालू आहे. तर 8 नंबर व्हील्स, ह्या 8 नंबर व्हील्सला 10 खचे असतात त्या. तर आपण बघू शकता एका ह्याने किती बी उचलले, 2 4 4 4 3 3 2 2 असं बी उचललेलं आहे एका खचीने. कारण कांदा पेरणी करताना 8 नंबर व्हील्स का जोडायची तर 8 नंबर व्हील्स थोडंसं बी जास्त उचलते. कारण पेरणी ट्रॅक्टरने करायची आहे, त्यामुळे बी जमिनीत थोडं जास्त पडलं पाहिजे. का एखादा बी खोलवर गेला तर तो उगवत नाही. तर पट्टीचा घेर मी बघू शकता नॉर्मल 9चा दिलेला आहे बियाच्या आकारानुसार. कारण बीचा आकार 0-0 आहे, तेव्हा खोंग्यात बघू शकता आपण एवढंसं. जसं सायकलिंग होईल तसं असं त्या पट्टीतनं खाली बी आलं पाहिजे कांद्याचं. जास्त आलं बी तरी काय अडचण नाही, कारण ही जी खच आहे ती त्या खचीत बसते तेवढंच ती बी उचलून पुढे टाकणार आहे. कांदा पेरणी करताना शक्यतो रिस्क राहते. कारण बियाणं कसं राहतंय, चांगलं येतंय का त्याची उगवण होती नाही होती या. तसं कांदा पेरणी करताना शक्यतो मी अगोदर हे काळवटीचं रान आहे, तर शक्यतो मी अगोदर ह्या रानाला वाप मारून घेतलेला आहे. पहिल्यांदा काळवट आणि थोडं वलसर रान असल्यामुळं ह्या रानाला अगोदर मी वाप पहिलं मारलं ते मोकळं, आणि त्यानंतर ह्या वाप्यात आपण अवजार नॉर्मली टिकवून आपण पेरणी करत आहोत. तर काय अडचण नाही. असं जर ही जर सिस्टीम राबवली तुम्ही तर 1 नंबर उगवण होती ह्याची. आणि पाठीमाग आपला जो लोड आहे तो लोड एक बरं माती जरी घेऊन चालला थोपवानला तरी काही बी ओढत नाही, काय नाही, बी जागच्या जागेलाच उगवते. तर बघू शकता हे वापर डबल आता इकडे पेरून झालेलं आहे. तर इकडं आता हे आपलं ट्रॅक्टर चालू पेरणीला थांबलेलं आहे. कांद्याचं बी चांगलं असेल तर योग्यरित्या उगवण चांगली होती. त्यातून आपल्याकडून जर बी जास्त खोल गेलं तर ब्याची उगवण कमी होणार. त्यासाठी शक्यतो जर शक्य असेल तर डबल वापा हाना. रान चांगलं असेल तर, आणि थोडं गाणपट असेल तरी अगोदर वाप मारा. वाप मारल्यानंतर त्यात कांदा पेरणी आपण वरच्यावर अवजार लावून करू शकता. 1 नंबर उगवण होती. तर कोणती अडचण आली तर बिनधास्त कमेंट्स करा किंवा फोन करा, काही अडचण नाही. 8 नंबर ह्या व्हील्सने फक्त कांदा पेरणी करा. 17 नंबरचे पण व्हील्स आहे, पण 17 नंबरच्या व्हील्सला 1-1 2-2 बी उचलतं, त्यामुळे थोडासा पातळ कांदा होतो. पण ही 8 नंबर जर व्हील्स तुम्ही जोडली तर बिनधास्त कांद्याची उगवण 1 नंबर होती.
पाहिजे असा दाट कांदा होतोय. धन्यवाद.